नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत साडी कवर. हा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मला काही DMs आले होते आणि कमेंट्ससुद्धा होत्या की साडी कवरचा डिटेलमध्ये विथ मेजरमेंट व्हिडिओ शेअर करा. म्हणून मी हा व्हिडिओ आज शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत. तर ह्याच्यासाठी तुम्ही आता बघू शकता ह्या साडी कवरमध्ये आरामात 3 साड्या राहू शकतात. 2 ते 3 साड्या आरामात राहू शकतात. विथ ब्लाऊज आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. हे मी विथ झिप रेडी केलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून दुसरी डिझाईन बघायची असेल तर कमेंट नक्की करा. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खणाचं कापड आणि मी इथे कॉटनचं लायनिंग यूज केलेलं आहे. त्याच्यासोबत ही अशी मी बॉर्डर घेतली आहे. बॉर्डर म्हणजे आपल्याला बाजूनी थोडंफार कॉन्ट्रास्ट कलर हवा होता म्हणून मी इथे बॉर्डरच यूज केलेली आहे. त्याच्यासोबत आपल्याला झिप घेतलेली आहे आणि रनर घेतलेला आहे. इथे मी झिप 5 नंबरची झिप वापरले आणि रनरसुद्धा 5 नंबरचाच आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे खणाचं कापड आहे ते मी इथे साधारणतः घेतलेलं आहे 18 इंच बाय 24 इंच असं खणाचं कापड आणि त्याच आकाराचं आपण कॉटनचं लायनिंग घेतलेलं आहे. आणि इथे ही झिप मी एका साईडला आता आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. खणाचं कापडाला मी एका साईडलाच बॉर्डर घेतलेली आहे, दुसऱ्या साईडला बॉर्डर यूज केलेली नाही आहे. तुम्हाला जसं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करायचं असेल तसं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. तर इथे एका साईडला झिप लावून झाल्यानंतर आपल्याला लगेच दुसऱ्या बाजूलासुद्धा झिप अटॅच करून घ्यायची आहे. आता झिप अटॅच करून घेताना मी इथे दाब बदललेला नाही आहे. आपला जो रेग्युलरचा दाब आहे त्याच दाबाने मी ते झिप अटॅच करून घेते आहे. तुम्हाला जर अजून ह्याच्यामध्ये प्रॉपर फिनिशिंग हवी असेल किंवा तुम्ही कोणती दुसरी झिप वापरत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही दाब चेंज करू शकता. पण मला वाटत नाही आहे ही झिप त्याच्यासाठी परफेक्ट आहे साडी कवरसाठी. इथे झिप लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. अस्तर ठेवल्यावरती ते सुद्धा आपल्याला ते झिपला अटॅच करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला पूर्ण आपलं कवर शिलाई त्याच्यामध्येच आपल्याला देता येईल आणि आपली फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येईल. तर एका साईडने अटॅच करून झाले माझं, आता मी तसंच दुसऱ्या साईडनेसुद्धा अटॅच करून घेते आहे. आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करून घेतल्यानंतर आपण ह्या झिपला एक अशी दाब शिलाई देऊन घेणार आहोत. तसंच तुम्हाला साईडनी जर का अजून शिलाई मारायची असेल म्हणजे मी ते डायरेक्टली स्टिच केल्यानंतर तुम्हाला जर परत हे अस्तर आणि कापड जॉईन करून घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. इथे मी आता दोन्ही बाजूनी दाब शिलाई देऊन घेते आहे. आता आपल्याला ह्या झिपमध्ये रनर टाकून घ्यायचा आहे. मी इथे डबल रनर टाकून घेतला आहे आणि आपल्याला आता हे सरळ बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं घेतलं आहे ते. वरच्या बाजूने थोडंसं कापड खणाचं ठेवलं आहे म्हणजे प्लेन बाजू आपली झिप आहे ती थोडीफार खाली येईल. एकदम अशी वरती बॉर्डरला न घेता मी थोडंसं त्याचं वरती अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मध्ये अशी झिप घेतली आहे. आणि आता आपल्या साईडनीसुद्धा आपल्याला हे आता शिवून घ्यायचं आहे. शिवून घेतल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. या एका साईडनी मी झिप थोडी एक्स्ट्रा ठेवली होती तीसुद्धा मी आता कट करून घेणार आहे. आणि त्याच्यासोबतच आता आपल्याला ह्याला बॉर्डरला अशी आपण जी मगाशी कॉन्ट्रास्टसाठी आपण जी बॉर्डर कट करून ठेवली होती ती आता आपण ह्याला अटॅच करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी आता साडी कवर दुसऱ्या बाजूनी म्हणजे पाठीमागच्या बाजूनी सगळ्यात आधी जॉईन करून घेणार आहे आणि आपण जशी गोट मारतो तशा पद्धतीने ह्याच्यात बॉर्डर लावून घेणार आहे साडी कवरला. इथे तुम्ही दुसऱ्या कलरचं किंवा त्याच खणाच्याच कापडाचं असं कापड घेतलं गोट मारण्यासाठी तरीसुद्धा छान दिसेल. किंवा दुसऱ्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने तुम्ही शिलाई मारून आपण रेग्युलर कसं शिवतो तशा पद्धतीने शिलाई मारली तरीसुद्धा चालू शकतं. पण हे थोडंफार वेगळा असा कॉन्ट्रास्ट कलर वापरला तर ते जास्त चांगलं दिसतं आहे म्हणून मी इथे कॉन्ट्रास्ट वापरलेला आहे. आणि आता आपलं हे अशा दोन्ही पण साईडला आपल्याला गोट मारून झालेली आहे. तुम्ही आता फिनिशिंगसुद्धा बघू शकता किती छान आलं आहे आणि एकदम मोठ्या साईजमध्ये आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात 3 वगैरे साड्या राहू शकतात आणि कॉटनचं लायनिंग वापरल्यामुळे आतमध्ये कोणताही म्हणजे साडीला आपल्याला कोणत्याही प्रकारचं असं डाग पडण्याची पण भीती नाही आहे आणि साडी आपली ह्याच्यामध्ये सेफ राहू शकते. इथे मी थोडंसं वरच्या बाजूने एक शिलाई मारून घेतली आहे आणि आता आपलं हे असं पद्धतीने साडी कवर तयार आहे. हे तुम्ही सेलिंगसाठी सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यासोबतच तुम्ही स्वतःला घरी यूज करण्यासाठी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आपल्या हाताने बनवलेलं असं काहीतरी कोणाला द्यायचं असेल किंवा कोणाला असं म्हणजे साडी वगैरे गिफ्ट करताना आपण ह्या कवरमध्ये आपण साडी ॲड करून नंतर त्यांना गिफ्ट म्हणून दिलं तर दिसायलासुद्धा छान वाटेल आणि त्यांनासुद्धा नक्की आवडेल. आणि तुम्हाला हे साडी कवर कसं वाटलं ते नक्की सांगा
आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला तुमच्या कमेंटवरून कळतंच. तरीसुद्धा सगळ्यांना खूप खूप थँक्यू एवढं मला सपोर्ट करता आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही एवढ्या आवडीने बघता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.